हाय, हॅलो, नमस्कार. तर तुम्ही सगळे म्हणणार ही कसली तयारी? तर मला आणि यांना 1 दिवसाची सुट्टी होती मकर संक्रांतीची. तर ऑल ऑफ सडन आम्ही प्लॅन बनवला, की आम्ही यांच्या मामांकडे जातोय वडोदराला संक्रांत सेलिब्रेट करायला. त्याचीच ही तयारी चालली होती, कारण यांचे सगळे मावस भाऊही आले होते संक्रांत सेलिब्रेट करायला वडोदराला. सो त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो. रस्त्याने जाताना झुडिओमध्ये सेल दिसला, तर मी यांना म्हटलं थोडा वेळ थांबा, एक राऊंड तरी मारून येऊया. हे बोलले खूप लेट झालंय. तरी एक राऊंड मारला, काहीच न घेता मग आम्ही पुढे निघालो. ऑलमोस्ट 11:30 पावणे 12 झाले होते तेव्हा आम्ही वडोदराला पोहोचलो. सगळ्यांना भूक लागली होती आम्हाला, म्हणून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो, जेवण वगैरे केली. तिथला असा काहीसा व्ह्यू होता. खूप छान होतं रेस्टॉरंट आणि जेवणही खूप छान होतं. मग काय जेवण केलं, इशूसोबत मी खेळत होते आणि जेवणही करत होते. तिथून घर काही जास्त लांब नव्हतं, 15-20 मिनिटाच्याच अंतरावर होतं. मग आम्ही घरी पोहोचलो आणि घरी पोहोचतात आम्हाला टेरेसवरून आवाज येत होता. मग काय म्हटलं चला हळूच जाऊया आणि सगळ्यांना सरप्राईज देऊया. आणि मग काय वर वगैरे गेलं तर ही सगळी लोकं अशी छान अशी डान्स वगैरे करत होती. तिथे थोडा एन्जॉय केला. त्याच्यानंतरून खाली आलो. इथं नेक्स्ट डे मॉर्निंग झालीच होती आणि इथं आम्ही सगळ्या स्वयंपाकाची तयारी करत होतो. इथं मी मामींना हेल्पही करत होते. मामींनी डिसाईड केलं होतं की त्या सगळ्यांसाठी उंधियो बनवणार आहे. इथे संक्रांतीमध्ये उंधियो हा बनतोच. त्याच्यामध्ये सगळ्या मिक्स व्हेज वगैरे अशा असतात. मग काय मामी इकडे उंधियोची तयारी करत होत्या आणि उंधियो बनवत होत्या. मग काय म्हटलं चला थोडंसं शूट वगैरे करूया. मी कधी उंधियो बनवलेला नाही आहे, म्हणून मी हे सगळं बघत होते आणि शिकतही होते. कारण म्हटलं एखादी वेळेस आपण घरी तर नक्की याला ट्राय करूया. खूप पौष्टिक आणि खूप टेस्टी असा हा बनतो. त्याच्यामुळे मी इथे हे सगळं शूट करत होते. मग काय आम्ही छान असा उंधियो वगैरे बनवला मामींनी. त्याच्यानंतर आम्ही चपात्या वगैरे टाकून घेतल्या सगळ्यांनी आणि जेवणं वगैरे करायला बसलो होतो. कारण की त्याच्यानंतर आम्हाला पतंग वगैरे ही उडवायची होती वरती टेरेसवरती जाऊन. माणसं तर सगळी ऑलरेडी वरती गेलेलीच होती. मग काय जेवणं वगैरे केली, सगळं आवरलं आणि आम्ही सगळे वर आलो. इकडे मुलांचं असं काहीसं चाललेलं होतं. इकडे साईडलाच म्युझिक सिस्टीम होती, माणसं इकडे नाचत होती वगैरे. खूप सारा एन्जॉय चाललेला होता सगळ्यांचा. इकडे ही लोक पतंग उडवतही होती आणि काटलेली पतंग जमा पण करत होते, लाईक पकडत होते त्याचे दोरे. मग काय मी थोडासा पतंग वगैरे उडवला, छान अशी मजा केली. पतंग उडवायला मला स्पेशली खूप आवडतं, त्याच्यामुळे पतंग वगैरे उडवला. मग काय ते झालं आणि इशू माझी झोपली होती, म्हणून आम्हाला इतका फ्री टाईम मिळाला होता. ॲक्च्युली ही तिच्याजवळ आजी होत्या, त्याच्यामुळे टेन्शन नव्हतं. आणि इकडे मग हे बोलले की आता तुझं खूप झालं, आता मला उडवू दे आणि मला थोडीशी हेल्प कर. मग म्हटलं ठीक आहे चालेल. मग ते इकडे पतंग वगैरे उडवत होते आणि हे असं आमचं चाललेलं होतं, मला उडवू दे, मग थोडा वेळ मी उडवायचे, मग ते उडवायचे, असं चाललेलं होतं आमचं दोघांचंही. आणि बाकीच्यांचंही खूप खूप असं सगळेजण एन्जॉय करत होते. बाकी इकडे मुलांचा वेगळाच काही एन्जॉय चाललेला होता. पतंग असं आकाशामध्ये सगळीकडे पतंगच दिसत होती. माझा एक यक्षू इकडे दाखवत होता की मम्मा बघ तिकडे बलून आहे म्हणून. आणि मग काय पाणीपुरी आली, पाणीपुरी वगैरे खाल्ली. इकडे यांना मी पतंग बांधून द्यायला मदत करत होते, कारण सगळे बांधलेली पतंग संपली होती, म्हणून आम्ही इकडे पतंग वगैरे बांधत होतं. इकडे माझी इशू उठली होती, म्हणून मी तिलाही घेऊन बसली होती. आम्ही तिघं बसलो होतो, म्हणून यक्षूही तिथे येऊन बसला. मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता इशूचा थोडासा फोटोशूट वगैरे करूया. लहान मुलांचा फोटोशूट म्हणजे एक टास्कच असतो, तेच आम्ही इथे करत होतो. हे तिला खेळवत होते आणि मी फोटोज क्लिक करत होते. मग काय संध्याकाळ झाली होती. गुजरात म्हटलं म्हणजे गरबा तर येणारच. मग काय आम्ही थोडासा गरबा वगैरे केला, डान्स केला. खूप खूप आम्ही दमलो होतो, कारण की प्रवास वगैरे ऑलमोस्ट 2 तास लागतात इकडनं जायला आणि त्याच्यामुळे खूप दमलो होतो. मग काय जेवणं वगैरे केली. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.